कशी घडले यामध्ये आपल्या पुढच्या मानकरी आहेत सौ वृषाली दुर्वास कदम, माजी नगरसेविका, महिला व बालकल्याण सभापती, कोल्हापूर महानगरपालिका. मॅम, सहर्ष स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. तुम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम पाहिलेलं आहात, तर त्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये तुम्ही काय काय कामं केलेली आहेत? प्रभागामध्ये मी जवळजवळ 5 कोटीची कामं केली. अरे वा. रस्ते, गटर्स, ड्रेनेज लाईन सर्व केलेलं आहे. आणि स्लम एरियामध्ये तर घरोघरी शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे. ड्रेनेज लाईन पूर्ण स्लम एरियामध्ये टाकलेली आहे. तसेच महिलांसाठी पण भरपूर अशी कामं केलेली आहेत. अरे वा वा. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे? तुमचं शिक्षण काय झालं? मी MA BEd आहे. मी 2-3 वर्ष नोकरी पण केलेली आहे इंग्लिश मिडियमला. त्यानंतर मग मी राजकारणात आले. नगरसेविका पदाच्या कार्यकाळामध्ये आपण आज महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. या कार्यकाळामध्ये आपण महिलांसाठी कोणती अशी ठळक ठळक कामे केलेली आहेत? प्रथम महिलांची गैरसोय लक्षात घेऊन मी टॉयलेट 25 लाखाचे टॉयलेट दिलेले आहेत कोल्हापूरमध्ये. म्हणजे महिला बाजारासाठी कामानिमित्त बाहेर पडतात, मग त्यांना फार अडचण होते. त्यासाठी महिला बालकल्याणतर्फे 25 लाखाचे टॉयलेट बसवले. महानगरपालिकेच्या नगरसेविका आहातच आणि त्याबद्दल तुम्ही कामे सुद्धा केलेली आहेत. त्याचबरोबर सामाजिक कामे अशी कोणकोणती केलेली आहेत समाजासाठी? म्हणजे नगरसेवक व्यतिरिक्त? नगरसेवक व्यतिरिक्त. नगरसेवक व्यतिरिक्त इथं म्हणजे महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, निर्णय म्हणजे व्यवसाय करण्यासाठी त्याचे मार्गदर्शन शिबिर घेतलेले आहेत. महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी म्हणजे सतत मार्गदर्शन आम्ही करतच आहोत. काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामध्ये सगळ्यांची कशी हालत झाली होती, कोल्हापूरची कशी हालत झाली होती सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामध्ये तुम्ही असं कोणतं काम केलेलं आहे? कोरोना काळात म्हणजे पूर्ण भागामध्ये आम्ही अन्नधान्य किट म्हणजे स्लम एरियामध्ये वाटप केलेलं आहे. मास्क, सॅनिटायझर वाटप केले. परत औषधोपचार लोकांसाठी विषपांढरीच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधं आम्ही सप्लाय केलेली आहेत भागात. आणि औषध फवारणी वगैरे भागात प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. हे सगळं कार्य करत असताना आम्हाला देखील कोरोना झाला. आमच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला होता. अच्छा. तर प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एक महिलेचा हात असतो. त्याच पद्धतीने तुमच्या पाठीमागे तुमच्या पतिदेवांचा हात आहे, ते म्हणजे माननीय दुर्वास बापू कदम. तर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझे मिस्टर दुर्वास बापू कदम हे 30 वर्ष झाले समाजसेवा करत आहेत. म्हणजे माझ्या लग्नाच्या पण आधीपासून करत आहेत. मग त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी पण समाजसेवेत उतरलेले आहे. त्यांच्यामुळेच मला नगरसेविका होता आले. त्यांचा मला भरपूर पाठिंबा आहे. आतापर्यंतचे सामाजिक कार्य तसेच राजकीय वाटचाल पाहून जर आपल्या पक्षाने किंवा वरिष्ठ नेत्यांनी एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवायची ठरवली तर तुम्ही काय घ्याल किंवा कराल का? मी आहे, तयार आहे. मी नक्की स्वीकारणार? नक्की स्वीकारणार. वा. आणि आतापर्यंत जसं तुम्ही काम करत आलेला आहात तसंच पुढेही काम करत राहालच? हो, निश्चित. भविष्यात महिलांसाठी काही एखादी नवीन संकल्पना तुमच्या मनामध्ये चालू आहे का? भविष्यात महिलांच्या हाताला काम मिळावे ह्यासाठी मी काही ना काहीतरी असं योजत आहेच. आता माझं एक प्रोजेक्टचं काम चालू आहे महिलांच्या हातासाठी. म्हणजे गारमेंटचं प्रोजेक्टचं चालू आहे. बरोबर. ते तर बँक मंजूर केलेलं आहे बँकेने. ते आता एक होत आले ते काम. एक 50 महिलांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था झालेली आहे. नक्कीच लवकरात लवकर हे काम पार पडू देत आणि सर्व महिलांना रोजगार प्राप्त होऊ देत. तर आता जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांसाठी काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन म्हणजे महिलांनी स्वतः मुलांवर संस्कार केले पाहिजे की आपण आपल्या आईवडिलांना सांभाळावे. असे मुलींना महत्वाचं म्हणजे मुलींना. बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांना पण आई वडिलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. तेच प्रेम दिलं पाहिजे. तरच पुढं कुठं सगळं व्यवस्थित म्हणजे कुठल्या आई वडिलांना अनाथ आश्रममध्ये जाण्याची गरजच लागणार नाही. वा वा वा. खूप छान, खूप छान. तुम्ही इथे आला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत जोडून? फार छान वाटलं. मला व्यक्त होण्यासाठी थोडंसं तुमच्यामुळे मिळालं. थँक्यू. तुम्हाला पण महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.